श्री स्वामी समर्थ. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र. लक्ष्मी प्राप्तीसाठी, अडचणी दूर होण्यासाठी, घरात शांतता येण्यासाठी ह्या मंत्राचा श्रद्धेने जर जप केला तर आपलं नशीब उघडते असं म्हणतात. ह्या मंत्राचा जर श्रद्धेने जप केला तर बंद नशीब उघडायला वेळ लागत नाही. विष्णूची कृपा आणि लक्ष्मीची वासना घरात आपोआप सुरू होते. विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हे म्हटल्यावर काय होते? लक्ष्मीची प्राप्तीसाठी हे मंत्र कसे उपयोगी आहे? विष्णू गायत्री मंत्र हा रोज श्रद्धेने जर म्हटलं, ओम नारायण विद्महे वसुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायण विद्महे वसुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. याचा अर्थ आणि शब्दात सोपा आहे. भगवान विष्णू हे पालन करते आहेत. त्यांच्या ध्यानाने बुद्धी शुद्ध होते आणि जीवन मार्गावर चालते. विष्णू गायत्री मंत्र म्हटल्यावर काय होते आणि आपल्या मनात काय विचार येतात? जीवनात स्थैर्य येते, नोकरी व्यवसाय अडथळे दूर होतात, चुकीचा निर्णय टळतात. आपण जे काही चुकीचे निर्णय घेतो ते आपोआप टळतात. घरात शांत आणि संरक्षण मिळते. नशीब हळूहळू साथ द्यायला लागते. आपलं नशीब हळूहळू साथ द्यायला लागते. जिथे विष्णूची कृपा असते तिथे लक्ष्मी थांबते. तिथं जर विष्णूची कृपा असते तर तिथं लक्ष्मी थांबते. म्हणून विष्णूची अगोदर आपण मंत्र म्हटलं पाहिजे, मग लक्ष्मी गायत्री मंत्र. लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. याचा अर्थ म्हणजे माता लक्ष्मीच्या ध्यानाने धन, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटल्यावर काय होते आणि धन प्राप्तीसाठी याचे मार्ग उघडतात. घरात येणारी अडचण थांबते. खर्चावर नियंत्रण थांबते. पैसे येण्याचे मार्ग आपल्याला हळूहळू सुचतात. आपण काय करायला पाहिजे? कर्ज हळूहळू कमी होऊ लागते. व्यवसाय वृद्धी होते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. या दोन्ही मंत्र जर एकत्र जर म्हटलं तर काय होते? विष्णू आणि लक्ष्मी हे दोन्ही पालन करते आहे. पालन आणि समृद्धी. लक्ष्मी पैसा टिकायला लागतो. नशीब साथ देऊ लागते. घरात सुख शांती वाढते. अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. म्हणून हे दोन्ही मंत्र आपण म्हटलं पाहिजे. मंत्र कधी म्हणावे, कसे म्हणावे? सकाळी म्हणावे किंवा संध्याकाळी दिवा लावून 108 वेळा किंवा 11 वेळेस म्हणावे. 108 वेळा म्हणजे एक माळ आपण पूर्ण करावे. जर नाही जमलं तर 11 वेळेस आपण म्हणावा. शक्य पिवळे फुलं व्हावे. मनात श्रद्धा आणि शांतता ठेवावी. हे मंत्र शब्द नसतो. हे मंत्र म्हणजे शब्द नसतो, विश्वास असतो. आणि विश्वास असेल तर देव उशीर करत नाही. मंत्र शब्द नसतो, तो विश्वास असतो. आणि विश्वास असेल तर देव उशीर करत नाही. जर तुम्ही पैशाच्या अडचणीत असाल, काम होत नसेल, नशीब साथ देत नसेल तर आजपासून हे 2 मंत्र म्हणा. स्वामी समर्थ साक्ष आहेत. परिणाम पक्के दिसतील. स्वामी साथ आहे म्हणजे आपल्याला अडचणी कमी होणार आहेत. हा जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. स्वामी भक्तांना शेअर करा. रोज हे मंत्राचं 1 माळ जप करा. 1 किंवा 2 माळी जप करा जर हवा असेल तर. पण हे मंत्र चुकू नका. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र. स्वामींची कृपा होणारच होणार. विष्णू गायत्री आणि लक्ष्मी गायत्री लक्ष्मी प्राप्तीचा अचूक उपाय आहे. म्हणून हा उपाय आपण केलाच पाहिजे. हे मंत्र म्हटलं की लक्ष्मी घरात थांबते. विष्णू लक्ष्मी गायत्री हे स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगतात की लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणा. हे मनामध्ये जर भाव असेल तर तिथं आपले स्वामी समर्थ आपल्याला साथ देतात. हे मंत्र श्रद्धेने जर म्हटलं तर घरात धन, धान्य, सुख, शांती, स्थैर्य येते. पैशाच्या अडचणी कामात अडथळे दूर होतात. नशीब साथ देते. तिथे विष्णू कृपा, तिथे लक्ष्मीचा वास असतो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र म्हणा. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ साक्ष आहे. स्वामींची कृपा सदैव राहावी. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.